धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यवधींची बोगस बिलं उचलण्यात आली। काम न करता 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलण्यात आली असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय। तर उद्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बोगस बिलांची अजित पवारांकडे तक्रार करणार असं सुरेश धस यांनी म्हटलंय। बीडचं पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं होतं, सुरेश धस यांचा आरोप। डीपीडीसी मधून 2021-22 मध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बोगस बिलं उचलली, धस यांचा आरोप। तर बोगस उचललेले बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डीपीडीसी सन 2021-2022 अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते? माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते। कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता। परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयाची बिलं उचलली। काम न करता तब्बल 73 कोटी 36 लाखांची बिलं उचलली, धस यांचा दावा। सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कालावधीत आणि पालकमंत्र्यांच्या कालावधीत 2021 ते 23 या कालावधीत एकट्या अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभाग मधून 73 कोटी 36 लाख रुपयाची बोगस बिलं उचललेली आहे। या कामांच्या याद्या माझ्याकडे आहेत। 1, 2 आणि 3 फायली मी केलेल्या आहेत। तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या कालावधीत ही बोगस बिलं उचलली। सर्व पुरावे घेऊन अजित पवारांकडे तक्रार करणार, सुरेश धस यांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित दादाच होते। दादांना आता उद्या आम्ही विचारू, दादा मायबाप हे कसं इथलं इथं चौकशी लावतात का वरून चौकशी लावतात बघूया। आणि शिवेंद्र बाबा या खात्याचे मंत्री झालेत आता, आणि सगळ्यात जास्त म्हणजे बरं झालंय प्लॅनिंग। अजित दादांनी 73 कोटी बोगस उचलणाऱ्यांवर प्रेम करू नये, धस यांचा टोला। अजित दादा हे 7 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, माझे सुद्धा काही काळ ते नेते राहिलेले। सुरेश धस ते मला म्हणू शकतात, माझा एकेरी उल्लेख करू शकतात। त्यांचं माझ्यापेक्षा वय जास्त आहे, मी त्यांच्याबरोबर असताना बोललेले। मी सांगतो ना, अजित दादा रागारागात बोलतात पण नंतर मात्र प्रेम करतात, त्याच्यामुळे अडचण नाही। पण एवढं प्रेम करू नये दादांनी 63 कोटी उचलणाऱ्यांवर, अशी माझी विनंती हो।